सिनेमामध्ये तुम्ही चोर पोलीस पाठलागाचा खेळ पाहिला असेल, पण ठाण्याच्या काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज खराखुरा चोर पोलीस पकडापकडीचा थरार पाहायला मिळाला। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी एक आरोपी चक्क 10व्या माळ्यावरून उडी मारून पळत होता, पण तो प्रयत्न चोराच्या अंगाशी आला। बघूया। ठाण्याच्या काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर पोलीस पाठलागाचा चित्तथरारक खेळ पाहायला मिळाला। ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी चक्क इमारतीच्या 10व्या माळ्याच्या बाल्कनीवर लटकला होता। हैदराबादमध्ये ड्रग्ज प्रकरणात हवा असलेला आरोपी काश्मीरामधील ऑर्किड झोन नावाच्या इमारतीत लपून बसल्याची माहिती मिळाली। हैदराबाद पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक त्याला पकडण्यासाठी इमारतीत गेलं, तर दरवाजाबाहेर पोलीस पाहून आरोपीनं 10व्या माळ्याच्या बाल्कनीतून खाली उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण जीवाच्या भीतीनं तो बाल्कनीच्या ग्रिलला लटकून राहिला। आरोपीला पकडण्यासाठी गेलेली पोलीस टीम आता बचाव करायला लागली। फायर ब्रिगेडच्या जवानांना बोलवलं, त्यांनी खाली जाळी लावली। पोलीस दुसऱ्या बाल्कनीत जाऊन त्याला वर येण्यासाठी सांगू लागले। बराच वेळ लटकलेल्या आरोपीच्या मनात मरणाची भीती होती, त्यामुळे जेव्हा पोलिसांनी त्याला वर बोलवलं तेव्हा तो जीवाच्या आकंतानं दुसऱ्या बाल्कनीत पोहोचला। आमच्या स्थानिक पोलिसांची मदत देऊन हैदराबाद पोलीस व स्थानिक पोलिसांनी हे डीबी ओझन ह्या बिल्डिंगमध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले होते। त्यावेळेला आरोपी हा 10व्या माळ्यावर डीबी ओझनच्या बिल्डिंगमध्ये राहत होता। त्याला पोलीस आल्याचं जसं समजलं तसं त्याने पोलिसांनी अटक करू नये म्हणून त्याने 10व्या माळ्यावरून खाली धोकादायक पद्धतीने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आम्ही शिताफीने त्याचं मन परिवर्तन करून त्याला परत फ्लॅटमध्ये जाण्यास परावृत्त केलं। आरोपीची पळून जाण्याची तीव्र इच्छा होती, पण मरणाच्या भीतीमुळे त्याला पळता आलं नाही। सुरुवातीला पोलिसांपासून पळणारा आरोपीच पोलिसांना मिठी मारताना दिसला। शेवटी जान है तो जहान है। प्रथमेश तावडे, झी 24 तास, मीरा भाईंदर।